मित्रांनो, आपण आज एक महत्त्वाचा विषयावरती डिस्कशन करणार आहोत. महत्त्वाचा विषय पाहणार आहोत आणि विषय आहे डी-डॉलरायझेशन. गेल्या काही दिवसामध्ये आपण असं म्हणू शकतो की गेल्या काही महिन्यामध्ये डी-डॉलरायझेशन हा अतिशय चर्चेला जाणारा विषय आहे. भारतामध्ये पण अनेक एक्सपर्ट येतात आणि ते सांगत असतात की आता भारताने डी-डॉलरायझेशन केलं पाहिजे. ब्रिक्सचे जेव्हा इव्हेंट झाले, ब्रिक्सचे जेव्हा मीटिंग्स झाल्या, त्यामध्ये पण डी-डॉलरायझेशनचा मुद्दा चर्चेला गेला. आणि त्यानंतर एक डिबेट सुरू झाला की हे करायला पाहिजे का, केलं पाहिजे का, फायदे काय, तोटे काय. वस्तुस्थिती आपलं आजचं हे जे लेक्चर आहे याचा मेन उद्देश आहे की हे एक्झॅक्टली आहे काय डी डॉलरायझेशन. बहुतांश लोकांना हे एक्झॅक्टली कन्सेप्टच माहिती नाही. सो आपण ते थोडक्यात पाहणार आहोत. एक फॅक्च्युअल अंदाज घ्यायचा आहे की हे काय आहे, डॉलर काय आहे आणि डॉलर विषयी आपण का बोलतोय. ठीक आहे, तर पहिला विषय आहे आजचा डी डॉलरायझेशन. तर आपण आज जे मुद्दे पाहणार आहोत त्यामध्ये आपण पहिलं पाहणार आहे डॉलरचा प्रवास. दुसरं पाहणार आहोत डी डॉलरीकरण का चर्चेत आहे. डी डॉलरीकरण म्हणजेच डी डॉलरायझेशन चर्चेत काय आहे. डी डॉलरीकरण म्हणजे काय, एक्झॅक्टली याचा अर्थ काय होतो. जागतिक राखीव चलन काय आहे, त्याला म्हणतो रिझर्व्ह करन्सी. राखीव म्हणजे रिझर्व्ह करन्सी काय आहे. युएस डॉलर शक्तिशाली का आहे, एवढं डॉलरचं महत्व काय आहे आणि युएस डॉलरचं महत्व काय आहे, याची गरज काय आहे, भारतासाठी डी डॉलरीकरण करण्याची गरज काय आहे आणि हे करण्यामध्ये आव्हाने काय आहेत आणि पुढचा मार्ग काय आहे भारताच्या पुढे. दुसरं आता इथून पुढे काय करायला पाहिजे भारताने, हे आपण मुद्दे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिला आपण बघूया डॉलरचा प्रवास. लक्षात घ्या, पहिलं महायुद्ध होण्याच्या आधी आणि दुसरं महायुद्ध होण्याच्या आधी जगामध्ये सर्वात पॉवरफुल कंट्री कोणती होती, तर ते इंग्लंड होता. कारण इंग्लंडचं बहुतांश जगामध्ये बऱ्याच देशांवरती राज्य होतं. जसं की भारत हा पण पारतंत्र्यात होता आणि आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं. सो त्या काळामध्ये कोणती करन्सी ही रिझर्व्ह करन्सी होती, तर ती पाऊंड स्टर्लिंग, जी की ब्रिटनची करन्सी होती, ती रिझर्व्ह करन्सी होती. कारण जो देश पॉवरफुल त्याची करन्सी जनरली आपण पॉवरफुल कन्सिडर करतो. जसं की आता चायनाचं वर्चस्व वाढलेलं आहे, चायना पॉवरफुल व्हायला लागलाय, तर चायनाच्या करन्सीला पण व्हॅल्यू प्राप्त होणार आहे. रशियाच्या करन्सीला पण व्हॅल्यू प्राप्त होणार आहे, कारण रशियाकडे खूप जास्त नॅचरल रिसोर्सेस आहेत. त्याचबरोबर मिडल ईस्ट मधले ज्या कंट्रीज आहेत त्यांच्या करन्सी पण स्ट्रॉंग आहेत, कारण त्यांच्याकडे खूप नॅचरल रिसोर्सेस आहेत, त्यामुळे त्या करन्सीला व्हॅल्यू प्राप्त होते. आता डॉलरमध्ये बघा, इथे तुम्हाला नीट दिसत नसेल पण तरी पण समजून घ्या. 1920 साली म्हणजे वर्ल्ड वॉर फर्स्ट ज्यावेळेस पूर्ण झालं, वर्ल्ड वॉर संपलं, त्यानंतर आपल्याला डॉलरच्या किमतीमध्ये उठाव होताना दिसतोय. का, कारण का पहिल्या युद्धामध्ये, महायुद्धामध्ये ब्रिटनचं बऱ्यापैकी नुकसान झालं होतं आणि युएसए काय त्यामध्ये पार्टिसिपेटच केलेलं नाहीये. त्यामुळं त्यांना त्यातून बऱ्यापैकी फायदा झाला आणि त्यांना त्यामध्ये बऱ्यापैकी गोल्ड इनफ्लो झालेला आहे. 1944 साली ब्रिटन वूड अग्रीमेंट म्हणजे आपण जे आजचं वर्ल्ड बँक आणि IMF म्हणतो त्याचं संघटन झालं. आता 44 ला काय झालं होतं, सेकंड वर्ल्ड वॉर झालं होतं. सेकंड वर्ल्ड वॉर नंतर पूर्ण ब्रिटन आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, हे पूर्ण युरोपियन जे सुपर पॉवर होतं त्यावेळेसच्या, ते पूर्ण डिस्ट्रॉय झालेले, त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झालेली आहे. आणि जर युएसए म्हटलं तर युद्धाच्या शेवटच्या काळखंडात आलेलं होतं. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये पूर्ण जगाला जेव्हा युद्धामध्ये असताना एका वेगळ्या खंडावर असणारा हा अमेरिका देश हा जगाला एक्सपोर्ट करून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा कमवला होता आणि अतिशय श्रीमंत झालेला होता. त्यामुळे जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं त्यावेळेस पूर्ण जगामध्ये जर एकमेव कोणती सुपर पॉवर उरली होती ती होती युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे युएसए. आता त्यावेळेस ब्रिटन वूड्स अग्रीमेंट झालं आणि त्या अग्रीमेंटमध्ये वर्ल्ड बँक आणि IMF ची स्थापना झाली. IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक म्हणजे वर्ल्ड बँक. सो यांची स्थापना झाली आणि यांनी यावेळेस ठरवलं की जे डॉलर आहे, युनायटेड स्टेट्सचं जे डॉलर आहे, हे डॉलर आपण रिझर्व्ह करन्सी म्हणून यूज करायचं. त्यानंतर 1960 मध्ये जेव्हा युरोपियन आणि जापनीज एक्सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणात झाले आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डॉलरची प्रिंटिंग झाली, मोठ्या प्रमाणात डॉलर दिला गेला, कारण तो आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये डॉलर वापरला जायचा. किंवा कोणताही देशाला जर
काही वस्तू जगातून खरेदी करायची असेल तर डॉलर लागतो आणि मग ते युएस कडे जाणार डॉलर मागायला, मग डॉलर त्या प्रमाणामध्ये युएस प्रिंट करून त्या देशाला देणार. मग ही जी सिस्टीम आहे, ह्या सिस्टीममुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये डॉलर मार्केटमध्ये आलेला होता. आता पूर्वी जर पाहिलं तर डॉलरच्या मागे ताकद कुणाची आहे, तर ती युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाची नाही, तर त्याच्या मागे गोल्ड होतं. म्हणजे गोल्ड बॅक्ड करन्सी होती डॉलर त्या काळामध्ये. पण 1960 नंतर काय झालं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये लिक्विडिटी झाली मार्केटमध्ये, डॉलरची लिक्विडिटी झाली आणि त्यामुळे त्याला डॉलरला गोल्डनं जे बॅकिंग देणं ते तेवढं आता प्रॅक्टिकल राहिलेलं नव्हतं, कारण तेवढं गोल्डच नाहीये जेवढं की डॉलर प्रिंट झालेला होता. सो 1971 हा एक टर्निंग पॉइंट आहे इकॉनॉमीमध्ये, जिथे प्रेसिडेंट निक्सन जे होते त्यांनी डॉलरचं आणि युएसचं डॉलरचं आणि गोल्डचं जे कनेक्शन होतं ते तोडलं आणि आता डॉलर हा नो लॉंगर डिपेंड ऑन द गोल्ड. त्याला प्रोटेक्शन किंवा डिपेंडन्सी नाहीये गोल्डची, गोल्डशी काही संबंध नाही राहिला डॉलरचा. सो आता डॉलरला सपोर्ट कोण करणार, तर युएसचा गव्हर्नमेंट जे आहे, सोव्हर्निटी, तेच डॉलरच्या सपोर्टमध्ये आहे. आणि त्याचा परिणाम काय झाला तुम्ही बघा, 1981 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, ह्या पुढच्या इथून 71ला ही जेव्हा स्टेप घेतली त्यानंतर पुढे इन्फ्लेशन वाढत गेलं युएसए मध्ये आणि ते हायपर इन्फ्लेशन झालं. हायपर इन्फ्लेशन म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात महागाई होणं, 20%, 25% अशी मोठ्या प्रमाणामध्ये महागाई युएसए मध्ये झालेली होती. आणि मग महागाई वाढली की काय होतं, त्या चलनाची क्रय शक्ती, खरेदी करण्याची ताकद कमी होते, जो की आता सुद्धा तो मुद्दा चर्चेला आहे. लक्षात घ्या, रिच डॅड आणि पुअर डॅडचे जे ऑथर आहेत रॉबर्ट कियोसाकी, ते याच मुद्द्यावरती बोलतायत सध्या की डॉलर हा नुसता प्रिंट होत चाललेला आहे, त्याच्या मागे काही सपोर्ट नाहीये आणि जर ज्यावेळेस डॉलर कोलमडेल तेव्हा त्याची पर्चेसिंग पॉवर कमी होणार आहे आणि त्यामुळे पूर्ण जगामध्ये एक मंदी येऊ शकते. आलं लक्षामध्ये. सो असंच सदृश परिस्थिती 1981 साली झाली. 2007-8 मध्ये फायनान्शियल क्रायसिस झालं आणि फायनान्शियल क्रायसिस ऍक्च्युली युएसए मध्ये झालं होतं. युएसए मध्ये जे सब प्राईम क्रायसिस म्हणतो आपण, किंवा जे हाऊसिंग बबल फुटलेला होता युएस मधला आणि त्यामुळे जे क्रायसिस झालं होतं, इकॉनॉमिकल क्रायसिस, त्यावेळेस ऍक्च्युली आपल्याला असं वाटतं की डॉलर पडायला पाहिजे होता, पण नाही, तो डॉलर आणखी स्ट्रॉंग झाला. 2014 मध्ये ज्यावेळेस रशियानं क्रिमिया हा युक्रेनचा एक पार्ट आहे तो अनेक्स केला होता, म्हणजे त्याच्यावरती ताबा घेतला होता, त्यावेळेस रशियावरती खूप मोठ्या प्रमाणात सँक्शन टाकले होते अमेरिकेनं. आता हे सँक्शन टाकल्यानंतर ते कोणत्या प्रकारचे होते ते आपण पुढे पाहणारच आहोत, पण ते सँक्शन टाकल्यानंतर रशियाला गरज निर्माण झाली की आता आपण डॉलर पासून फारकत घेतली पाहिजे. जरी रशिया हा अमेरिकेचा विरोधी किंवा शत्रू राष्ट्र असेल तरी सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये रशिया सुद्धा युएस डॉलरचा वापर करत होतं. सो यावेळेस 2014च्या क्रिमिया अनेक्सेशन नंतर पहिल्यांदा रशियानं डी डॉलरायझेशनचा सुरुवात केली, म्हणजे डॉलर पासून फारकत घ्यायला सुरुवात केली रशियानं 2014 मध्ये. आणि त्यानंतर 2023 आपले जे आता रशिया ब्रिक्स समिट आहे, ब्रिक्स समिट झाल्या, त्यामध्ये पण हा मुद्दा मांडला गेला. आणि त्यानंतर आपल्याला आता दिसतंय की सध्याच्या जे युएस प्रेसिडेंट इलेक्ट झालेले आहेत डोनाल्ड ट्रम्प, त्यांनी स्ट्रॉंग मेसेज दिलेला आहे अगेन्स्ट डी डॉलरायझेशन आणि त्या मेसेजमुळं हा मुद्दा सध्या चर्चेमध्ये आहे. तर आपण आता ह्या जर्नी पाहिला डॉलरचा, आपण पुढे बघूया की डी डॉलरायझेशन चर्चेत का आहे. तर पहिले बघा, हे 5 तासापूर्वीची न्यूज आहे आणि ते लिहिलेलं आहे प्रेसिडेंट ट्रम्प वॉर्न. आता 20 तारखेला प्रेसिडेंट झालेले आहेत डोनाल्ड ट्रम्प, म्हणजे ही आजची न्यूज आहे, कारण तिथं प्रेसिडेंट म्हणून वापरलेला आहे शब्द. सो तुम्ही बघा, इकॉनॉमिक टाइम्स, टाइम्स नाव, इंडियन एक्सप्रेस, द प्रिंट, फ्रंटलाईन मॅगझिन, अजून बरेच आहेत. प्रत्येक न्यूज पेपरनं ही न्यूज कव्हर केलेली आहे. उद्याच्या न्यूज मध्ये तुम्हाला ही बातमी दिसेल न्यूज पेपरमध्ये. सो इथे काय लिहिलेलं आहे की ॲज ब्रिक्स नेशन दे विल हॅव 100% टॅरिफ, 100% टॅरिफ ऑन ब्रिक नेशन्स, 100% टॅरिफ इफ डी डॉलरायझेशन एफर्ट्स कंटिन्यू. सो एकंदरीत काय आहे की ट्रम्पनी एक प्रकारे धमकी दिलेली आहे पूर्णपणे. ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, ॲक्रोनिम आहे ब्रिक्स, आपण पूर्वी बघितलेलंच आहे. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका, याच्यामध्ये बाकीचे पण कंट्रीज आहेत, 9 कंट्री आहेत आता. सो हे ब्रिक्स नेशन आहेत, यांनी जे डी डॉलरायझेशन जर
घडवून आणलं किंवा त्यांनी प्रयत्न जरी केला, विचार जरी केला, त्यांनी नुसता विचार जरी केला तरी सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे ट्रम्पने की आम्ही सगळ्यांवरती 100% आयात शुल्क टाकू, म्हणजे तुम्ही अमेरिकेला कोणतीही गोष्ट विकू शकणार नाही. आणि अमेरिका हा जगातला सगळ्यात मोठा ग्राहक आहे. आपण भारत बघा, भारत मोठ्या प्रमाणात IT एक्सपोर्ट करतो, सर्व्हिसेस एक्सपोर्ट करतो युनायटेड स्टेट्सला, आणि त्यातून आपल्याला ऍक्च्युली बऱ्यापैकी फॉरेन इन्व्हेस्टमेंट मिळते किंवा डॉलर मिळतं, चलन मिळतं. सो त्यामुळे आपण पण डिपेंड आहे चायनावरती, अमेरिकेवरती. त्याचबरोबर चायना पण अमेरिकेवरती डिपेंड आहे. सो ब्रिक्स नेशनमध्ये रशिया सोडला तर प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने अमेरिकेवर डिपेंड आहे, आणि जर अमेरिकेची बाजारपेठ बंद झाली तर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. त्यामुळे हा सध्या मुद्दा चर्चेमध्ये आहे. सो आता हे डॉलरीकरण म्हणजे काय, तर हे आंतरराष्ट्रीय व्यवहार, व्यापार, सेटलमेंट आणि आर्थिक ऑपरेशनसाठी अमेरिकन डॉलरवरलं अवलंबित्व कमी करणं. थोडक्यात म्हणजे काय की जगामध्ये आता कोणताही व्यापार असेल, दोन देशांमधला, म्हणजे भारत आणि सौदी अरेबिया, ह्या दोन देशांमध्ये व्यापार आहे. तर भारत सौदी अरेबियाकडून सर ऑइल खरेदी करतोय, तर भारत कोणतं पेमेंट करतो, कोणत्या करन्सीमध्ये करतो, तो डॉलरमध्ये करतो. किंवा भारताकडून सौदी अरेबियाला सपोज इथून आपण म्हणू की फ्रुट्स खरेदी करायचे आहेत, तर आपण फ्रुट्स खरेदी करताना भारताची करन्सी रुपी आहे, तर ते आपल्याला रुपीमध्ये पेमेंट करत नाही, ते डॉलरमध्ये पेमेंट करतायत. म्हणजे डॉलर हा दोन्ही देशांचं करन्सी नाहीये, पण ते जेव्हा एकमेकांमध्ये व्यापार करतात तेव्हा ते व्यापारासाठी डॉलरचा वापर करतात. सो एकंदरीत आंतरराष्ट्रीय व्यवहार जे होतात ते सध्या डॉलरमध्ये होतात बहुतांशी, आणि त्यामुळे या व्यापारा म्हणजे दोन्ही देश ज्यांचं करन्सी डॉलर नाहीये ते सुद्धा व्यापारासाठी डॉलर वापरतात. त्यामुळे काय होतं, डॉलरची डिमांड वाढते, आणि त्यामुळे डॉलरची व्हॅल्यू कायम एकदम हाय राहते, कारण पूर्ण जग डॉलरचा वापर करतोय. आणि हा डॉलर जिथून येतोय, ज्या देशातून येतोय, तो आहे अमेरिका. तो फक्त डॉलर प्रिंट करून सप्लाय करू शकतो. म्हणजे त्यांना काम करण्याची गरज आहे का? त्यांना फक्त प्रिंट करायचंय, त्यांच्याकडे प्रिंटर पाहिजे, प्रिंट करायचंय, कोणताही रूल नाही. आणि त्यामुळे काय झालंय की डॉलर वरती अति अवलंबित्व राहणं हे कुठेतरी भविष्यामध्ये जाऊन धोक्याचं ठरू शकतं, किंवा सगळ्या जगाने मिळून अमेरिकेला पोचण्यासारखी परिस्थिती झाली आहे ती. आणि त्यामुळे बरेच देश किंवा बरेच इकॉनॉमिस्ट पण हे सांगतात की आता अमेरिकन डॉलरवरलं जे अवलंबित्व आहे ते कमी केलं पाहिजे. तुम्ही US मध्ये पण बघा, जे क्रिप्टो, बिटकॉइन वगैरेचं जे उहापोह झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याच्या मागे लोक लागलेले आहेत, त्यांचं मागं पण रिझन हेच आहे की त्यांचा पण डॉलरवरती विश्वास नाही. सो अमेरिकन पब्लिकमध्ये सुद्धा डॉलरवरती क्वेश्चन मार्क आहे लक्षामध्ये. सो सध्या काय परिस्थिती आहे, तर बरेच जे देश आहेत, सर्व देश आहेत, ते अमेरिकन डॉलरचा वापर करून वस्तूंची देवाणघेवाण करतात. सो ही देवाणघेवाण डॉलरचा वापर न करता झाली पाहिजे, आणि दुसऱ्या देशांच्या पण करन्सी त्यामध्ये वापरल्या गेल्या पाहिजेत. यासाठी डॉलरायझेशनचा मुद्दा चर्चेला जातोय. आता जागतिक राखीव चलन म्हणजे काय, जे चलन मध्यवर्ती बँका, म्हणजे सर्व देशांच्या मध्यवर्ती बँका आणि इतर वित्तीय संस्था स्टोर ऑफ व्हॅल्यू म्हणून मोठ्या प्रमाणावरती खरेदी करतात. लक्षामध्ये. सो म्हणजे स्टोर ऑफ व्हॅल्यू म्हणजे काय, अशी करन्सी की जी सर्वमान्य आहे, आणि ती घेतल्यानंतर आपण जे अमाऊंट घेतलेली आहे ती स्टोअर झाली पाहिजे. म्हणजे आपण आज 10 रुपयाची वस्तू खरेदी केली आहे आणि उद्या त्या चलनाची किंमतच एकदम कमी झाली, तर तुमची वस्तूची किंमत काहीच व्हॅल्यू राहिली नाही. तर त्यासाठी तुमचं चलन स्ट्रॉंग असलं पाहिजे, म्हणजे 10 रुपये ते आज 10 रुपये राहिलं पाहिजे, उद्या पण 10 रुपये असलं पाहिजे, वाढलं पाहिजे पण कमी नाही झालं पाहिजे. सो ते चलन स्टेबल राहणं गरजेचं आहे, म्हणजे तुमचे पैसे जेवढे आहेत तेवढेच राहणे गरजेचं आहे. म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे की भारतामध्ये जसं की 100 रुपयाला 1 लिटर पेट्रोल मिळते, पण अचानक काय झालं, पेट्रोलची प्राइस तेवढीच आहे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये, पण महागाईमुळे पेट्रोल आता 110 रुपयाला मिळायला लागलं. तर भारतातल्या रुपयाची जी प्राइस आहे ती कमी झाली, कारण रुपया डिप्रिशिएट झाला, कमी झाला. तर असं नाही झालं पाहिजे लक्षामध्ये. सो तुमचे पैशाची व्हॅल्यू स्टोअर झाली पाहिजे. दुसरं, आंतरराष्ट्रीय व्यवहार आहे ते राखीव चलनामध्ये होतात. तिसरं आहे की महत्वाच्या वस्तू जसे सोने, चांदी, कच्चे तेल, नैसर्गिक वायू यांच्या ज्या किमती आहेत त्या जनरली राखीव चलनामध्ये. आपण बघा, डॉलरच्या किमतीमध्ये आपण सांगतो की आज क्रूड एवढे डॉलर आहे, लक्षात, रुपयामध्ये कोणी सांगत नाही. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये किंवा तुम्ही बिझनेस न्यूज चॅनल बघत असाल तर क्रूड ऑइलची प्राइस आहे, गोल्डची प्राइस आहे, ती जनरली डॉलरमध्ये सांगितली जाते. आणि राखीव चलन विनिमय दर जोखीम कमी करतो. म्हणजे जेव्हा तुम्ही दोन देशांच्या करन्सीमध्ये एकमेकांमध्ये करन्सीची देवाणघेवाण करता, त्यावेळेस तो विनिमय दर आहे, एक्सचेंज रेट आहे, त्याच्यामध्ये जे व्होलॅटिलिटी म्हणजे चढ उतार असतो तो
कमी होतो जर तुमच्याकडे राखीव चलन असेल तर. सो एकंदरीत राखीव चलन असणं हे त्या देशाच्या इकॉनॉमीसाठी एक प्राईडची गोष्ट आहे, त्या देशाच्या चलनासाठी पण एक प्राईडची गोष्ट आहे. आता युएस डॉलर शक्तिशाली का आहे? मग आता हे युएस डॉलरच आपण राखीव म्हणून का वापरतो, किंवा युएस डॉलर एवढा शक्तिशाली का आहे की त्याला ते स्टेटस मिळाले राखीव चलन म्हणून? तर त्याच्या मागे काही कारण आहे. पहिलं आहे पेट्रो डॉलर प्रणाली. हे बऱ्याच जणांनी हा शब्द ऐकला असेल, पेट्रो डॉलर म्हणजे काय. पण मी थोडक्यात सांगतो की जगामध्ये बहुतांश जे पेट्रोलियम आहे ते मिडल ईस्ट मधून एक्सपोर्ट होतं. सो हे पेट्रोल आणि ऑइल बनवणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्यांच्याबरोबर जे देश होते, आता ते बहुतांश देश बघा तिथं कोणी डेमोक्रेसी नाहीये, म्हणजे तिथं राजेशाही एक प्रकारे. आणि त्या काळामध्ये तो अनस्टेबल पिरियड होता, त्या काळामध्ये त्यांना आपलं राज्य टिकवणं गरजेचं होतं. तर त्यांना कुणाचं तरी प्रोटेक्शन पाहिजे होतं, कारण त्यांच्यामध्ये पण एकमेकांमध्ये वाद भांडणं युद्ध लागू होती. जसं की आपल्याला माहिती आहे की इराकनं अटॅक केला होता कुवेतवरती. एअरलिफ्ट मूवीमध्ये तुम्ही हे पाहिलं असेल की इराक अटॅक करतं, सद्दाम हुसेन जे होते इराकचे प्रेसिडेंट, त्यांनी अटॅक केला होता कुवेतवरती. आता हे कशासाठी? ऑइलसाठी केलेला होता. सो तिथले जे सगळे देश आहेत ते ऑइल रिच आहेत, आणि ते मुख्य म्हणजे डेमोक्रेसी नाही आहेत, तिथे लोकशाही नाहीये, तिथे राजेशाही आहे. आणि त्यामुळे कुठल्याही राजाला भीती असते की कधीही कोणी येऊन आपल्याला सत्तेतून बाजूला करेल आणि आपले रिसोर्सेस कॅप्चर करेल, किंवा तिथे एखादी लोकशाही पद्धतीनं क्रांती होऊ शकते. त्यामुळे तिथला जो सत्तेत असणारा व्यक्ती आहे, राजा आहे, किंवा एखादी पार्टी आहे, किंवा एखादा ऑटोक्रॅट आहे, जसं की गड्डाफी पूर्वी होता लिबियामध्ये. सो त्यांना भीती होती की आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे, कोणीतरी आपल्यावरती अटॅक करेल. सो युएस जे होतं की जे मिलिटरी सुपर पॉवर आहे, त्यांनी त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देऊ पूर्णपणे. बदल्यामध्ये काय? तर तुम्ही तुमचं जे पेट्रोलियम जगाला लागणार आहे ते तुम्ही आमच्या डॉलरच्या बदल्यातच द्यायचं. मग त्यांनी ते ऍग्री केलं, आणि त्यातून आपल्याला हा कन्सेप्ट समजला, उदयाला आला नवीन, तो म्हणजे पेट्रो डॉलर. म्हणजे तुम्हाला मिडल ईस्ट मधल्या कोणत्या पण देशाकडून जर त्यांचं क्रूड ऑइल खरेदी करायचं असेल तर तुम्ही तुमचे पैसे देऊ शकत नाही, किंवा त्याला दुसरी काही गोष्ट देऊ शकत नाही. तुम्हाला त्याला पेट्रोलच्या बदल्यामध्ये डॉलरच द्यावा लागणार आहे युएसचा. आणि आता हा डॉलर भारताला जर का सपोज सौदी अरेबियाकडनं तेल खरेदी करायचंय तर आपल्याला अमेरिकेकडून डॉलर घ्यावा लागणार आहे, आणि तो सौदी अरेबियाला द्यावा लागणार आहे. म्हणजे काय झालंय की एक प्रकारे डॉलरची आणि पेट्रोलचं लिंक बसलेली आहे, आणि त्या लिंकमुळे काय झालंय की डॉलर हा कायम डिमांड मध्ये राहिला, डॉलरला कायम डिमांड राहिली, कारण पेट्रोल डिझेल तुम्हाला लागणारच आहे, डेली यूज मधलं आहे. सो जोपर्यंत तुम्हाला एनर्जीसाठी पेट्रोल डिझेल हे सगळं क्रूड ऑइल सगळं लागतंय तोपर्यंत तुम्हाला डॉलर लागतोय. सो एक प्रकारे अमर झाला डॉलर आपण म्हणू, कायम डिमांड मध्ये. पुढचं काय आहे? स्विफ्ट सिस्टीम. सो बँकिंग ट्रान्झॅक्शन करताना जेव्हा दोन बँका एकमेकांमध्ये ट्रान्झॅक्शन वगैरे करतात, त्याची जी मेसेजिंग सिस्टीम आहे ती कोणती आहे? स्विफ्ट आहे. आणि हे स्विफ्ट सिस्टीम वरती कंट्रोल कोणाचा आहे? अमेरिकेचा. सो जर एखाद्या कुणावरती अमेरिकेने रेस्ट्रिक्शन टाकलं तर त्याचे अकाउंट डायरेक्ट ब्लॉक होणार. सो तो कोणत्याही प्रकारचे बँकिंग ट्रान्झॅक्शन करू शकत नाही. त्यामुळं अमेरिका कुठल्याही देशाचं पण अकाउंट ब्लॉक करू शकतो. त्यांचे अकाउंट आहेत दुसऱ्या देशामध्ये, ते सुद्धा फ्रीज करू शकतात. मध्यंतरी रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये तुम्ही ती स्टोरी ऐकली असेल, ती न्यूज ऐकली असेल, स्टोरी म्हणण्यापेक्षा न्यूज ऐकली असेल की रशियाचे जे युरोपियन बँकांमध्ये जे पैसे होते ते अमेरिकेने गोठवून ठेवले. म्हणजे का गोठवून ठेवले? कारण ही जी सिस्टीम आहे ती युएसची आहे, आणि त्यामुळे तो कोणत्याही बँकेचे अकाउंट फ्रीज करू शकतो. सो हा एक मुद्दा आहे की अमेरिकन डॉलर शक्तिशाली आहे. तिसरा मुद्दा काय आहे? युएस ट्रेझरी बॉन्ड्स. आता या गोष्टीमुळे काय झालंय की डॉलरची डिमांड भरपूर आहे, ठीक आहे, कारण पेट्रोल पेट्रोलियम बरोबर त्याची अटॅचमेंट झालेली आहे, त्याची लिंक झालेली आहे, त्याचबरोबर स्विफ्ट सिस्टीम वरती त्यांचं कंट्रोल आहे. त्यामुळे काय झालं की युएस जे ट्रेझरी बॉन्ड म्हणजे काय? कर्ज रोखे. ट्रेझरी बॉन्ड म्हणजे कर्ज रोखे, हे सर्वात सुरक्षित मानले जातात. म्हणजे जर तुम्ही युएस गव्हर्नमेंटनं कर्ज त्यांनी उभा करायचं असेल कर्ज युएस गव्हर्नमेंटला, तर ते काय करणार? कर्ज रोखे जारी करणार. मग आपण ते वेगवेगळे देश आहेत ते कर्ज रोखे खरेदी करणार. आता ते कर्ज रोखे सेफ आहेत का? कारण ते इन्फ्लेशनला प्रूफ आहेत. का? कारण डॉलर हा कंटिन्युअसली गरज आहे डॉलरची, म्हणजे कायम तो डिमांड मध्ये, त्यामुळं ते कर्ज रोखे हे जगात सर्वात सेफ मानले जातात. सो त्याला गोल्ड स्टँडर्ड म्हणू शकतो आपण. तर त्यामुळे जे जागतिक संस्था आहेत, केंद्रीय बँका ज्या आहेत, ह्या काय करतात की त्यांच्याकडे जो पैसा आहे तो सेफ ठेवण्यासाठी युएस ट्रेझरी बिल्स मध्ये किंवा बॉन्ड्स मध्ये ठेवतात.
म्हणजे काय झालं या ठिकाणी लक्षात घ्या, इव्हन भारत पण आरबीआय आपली जी बँक आहे त्यांच्याकडे जर पैसा असेल तर ते रुपयामध्ये ठेवत नाही, कारण रुपये तर आरबीआय प्रिंट करते, तो काय ठेवणार, त्याला सेफ ठेवायचे ते पैसे, तर ते काय करणार, युएस मधले डॉलर खरेदी करून ठेवणार. लक्षामध्ये युएसचे नॉट डॉलर, युएसचे ट्रेझरी बॉन्ड्स खरेदी करून ठेवणार, म्हणजे एक प्रकारे डॉलरमध्येच पैसे ठेवल्यासारखं झालं. आणि चौथा मुद्दा आहे जागतिक राखीव चलन. जागतिक राखीव चलन हे असल्यामुळे जगातले सर्व जे लोक आहेत, सर्व कंट्रीज आहेत, सर्व फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत, त्यांचा जवळपास 60% पैसा त्यांनी डॉलरच्या रूपामध्ये साठवलेला आहे. लक्षात घ्या, मी बोलतोय सर्व जगाच्या, एका देशाचा नाही, सर्व जगाच्याकडे जो फॉरेक्स रिझर्व्ह आहे त्यातला 60% फॉरेक्स रिझर्व्ह हा डॉलरच्या रूपामध्ये साठवलेला आहे. म्हणजे काय, सगळ्यांकडे डॉलर आहे. म्हणजे एक प्रकारे जर डॉलर बुडला, म्हणजे अमेरिका बुडला, तर सगळेजण बुडणार आहेत, सगळ्यांना घेऊन बुडणार. अशा प्रकारे डॉलरचं महत्व आहे आत्ताच्या काळामध्ये. मग आता यातूनच प्रश्न निर्माण झाले, डी डॉलर का करायचं बाबा, एवढं डॉलर सगळेजण त्यावरती डिपेंड आहेत, सगळंच आहे, तर मग डी डॉलरेशनचा कन्सेप्ट आला का? तर आपण मगाशीच बघितलं की जेव्हा क्रिमियाचं अनेक्सेशन केलं, म्हणजे क्रिमियावरती रशियानं कंट्रोल प्रस्थापित केला, जो की युक्रेनचा पार्ट होता. आता त्यामध्ये जिओ पॉलिटिकल बरेच अँगल आहेत, ते आपण आता बघायला नको, पण क्रिमिया अनेक्सेशन केल्यानंतर रशियावरती प्रतिबंध डालण्यात आले. जसं की G8चा मेंबर होता, ते कमी करून त्याला त्यातनं काढून टाकलं, मग तो G7 मेंबर झाला. असे बरेच व्यापारी बंधनं टाकली, त्यांच्या ऑइल विकण्यावरती बंधनं टाकली, नॅचरल गॅस विकण्यावरती बंधनं टाकली, कमोडिटीज मध्ये प्रॉब्लेम निर्माण झाले. त्यामुळे रशियाचं जे उदाहरण बनवलं जगामध्ये, त्याचबरोबर तुम्ही इराणचं उदाहरण बघा. इराणचा जो न्यूक्लिअर प्रोग्राम आहे आणि तो न्यूक्लिअर प्रोग्राम इराणनं करू नये, त्यामुळे मग अमेरिकेने काय केलं, इराणला कुठल्याही देशाबरोबर व्यापारच करायचा नाही, किंवा कुठल्याही देशाने इराणचं खरेदीच करायचं नाही असं सांगितलं. मग आता हे बाकीच्या देशांना अमेरिकेचं का ऐकावं लागतं? सिंपल गोष्ट आहे, कारण प्रत्येक देशाचे पैसे डॉलरमध्ये, प्रत्येक देशाची फायनान्शियल इन्स्टिट्यूशन डॉलरमध्ये ट्रेड करते, डॉलरमध्ये काम करते. त्यामुळं ज्यांना कोणाला डॉलरमध्ये काम करायचंय त्यांनी त्यांचं ऐकलं पाहिजे. नाही ऐकलं तर मग ते ऍक्सेस बंद, तुमचे पैसे गेले वाया, कारण ते डॉलर अमेरिकेकडे आहे. म्हणजे एक प्रकारे अमेरिकेची मोनोपोली निर्माण झालेली आहे करन्सीवरती, तुमच्या डे टू डे वापराच्या पैशावरती. आणि त्यामुळे मग अमेरिकेचा कोणताही पॉलिसीच्या विरोधात एखादा देश चालला, जे की आपण आता पुढे पाहणारच आहोत, अमेरिकेच्या कोणत्याही पॉलिसीच्या विरोधात एखादा देश चालला तर अमेरिका काय करतं, स्टिक घेऊन उभा राहतं. कोणती? ती काठी घेऊन उभा राहतं. कोणती? तर आम्ही तुमच्यावरती आर्थिक निर्बंध लादणार. कसले निर्बंध लादणार? आर्थिक निर्बंध लादणार, व्यापारी निर्बंध लादणार. आर्थिक निर्बंध म्हणजे काय आणि व्यापारी निर्बंध? व्यापारी निर्बंध म्हणजे जसं की आपण सुरुवातीला न्यूज पाहिल्या की आम्ही तुमच्यावरती टॅरिफ लावू 100%, कारण जगात सर्वात जास्त कंझ्युमर कुठे? अमेरिकेमध्ये. सो अमेरिकन टॅरिफ लावली तर तुम्ही त्या देशामध्ये व्यापार नाही करू शकत. व्यापार नाही करू शकत म्हणजे काय? तुम्हाला व्यापार अतिशय महाग होणार, मग तुम्हाला डिमांड कमी येणार. आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत निर्बंध म्हणजे काय? म्हणजे जसं आता रशिया आहे, तर रशियाकडून तुम्हाला ऑइल घ्यायचं असेल तर तुम्हाला $60 वरती बॅरलला पैसे देता येणार नाही. निर्बंध लादला तो आर्थिक होता. किंवा जर का रशियाकडून तुम्ही ऑइल घेत असाल तर तुम्हाला इन्शुरन्स मिळणार नाही तुमच्या ऑइल वेसलला. सो विदाऊट इन्शुरन्स तुम्हाला ऑइल वेसल आणावं लागेल, जे की रिस्की आहे. सो अशा प्रकारचे काही निर्बंध लादले जातात. आंतरराष्ट्रीय संस्थांचं नियंत्रण आहे. ग्लोबल रिझर्व्ह जो आहे, करन्सी आहे, ग्लोबल करन्सी आहे, रिझर्व्ह करन्सी हीच अमेरिकेची असल्यामुळे 60% ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहे, जसं की IMF आहे, WHO आहे, वर्ल्ड बँक आहे, किंवा काही घ्या, कोणती आंतरराष्ट्रीय संघटना घ्या, त्याच्यावरती नियंत्रण कुणाचं आहे? अमेरिकेचं आहे. आणि जागतिक अधिकार क्षेत्र म्हणजे ते मुद्दा काय सांगायचा आहे? सपोज जसं आपण मध्यंतरी पाहिलं हिंडनबर्गच्या केसमध्ये की अमेरिकेच्या न्यायालयानं चौकशी सुरू केली, असं आपण न्यूज बघितली. मुद्दा असा आहे की भारतातल्या एका कंपनीवरती चौकशी करण्याचा अधिकार एखाद्या अमेरिकेच्या न्यायालयाला असू शकतो का? आता हा अधिकार का मिळाला? तर तसं पाहायला गेला तर असा दुसऱ्या देशाच्या एखाद्या कंपनीवरती तिसऱ्या देशाचा कोणतरी न्यायाधीश किंवा न्यायालय कोणत्याही प्रकारे एन्क्वायरी करू शकत नाही. पण या ठिकाणी का करू शकलंय? कारण अदानी ग्रुपनं डॉलर बेस्ड कर्ज उचललेलं होतं, डॉलर बॉन्ड्स मध्ये कर्ज उचललेलं होतं. आणि डॉलर बॉन्डवरती जर तुम्ही कर्ज, एकदा तुम्ही डॉलरच्या संपर्कात आला तर अमेरिकन लॉ नुसार तुम्ही अमेरिकेच्या न्याय संस्थेच्या टप्प्यात आला, तुमच्यावरती एन्क्वायरी बसू शकते.
सो हा एक मुद्दा होता. त्यामुळे काय झालं, त्यांचं जे क्षेत्र आहे, कारण जगात प्रत्येक ठिकाणी डॉलर आहे आणि जिथे डॉलर आहे तिथं अमेरिकेचं अधिकार क्षेत्र आहे, तिथं त्यांची न्याय व्यवस्था हात लावू शकते, हात टाकू शकते. आणि त्यामुळे काय होतं, त्यांचं विस्तृत अधिकार क्षेत्र निर्माण होतं अमेरिकेचं. आणि त्यामुळे हे जे डी डॉलरीकरण करण्याची गरज आहे. कारण भारतातल्या एखाद्या कंपनीवरती जर का अमेरिकन न्याय व्यवस्था जर उद्या, म्हणजे त्याचा ते वापर करू शकतात ना तुमच्या कंपन्यांना बंद करायला. आलं लक्षामध्ये. आणि तिथल्या न्याय व्यवस्थेने एखादा जर का निर्णय दिला तर तो निर्णय अंमलात आणण्याचं काम कोणाचं असतं, लक्षात घ्या. न्याय व्यवस्था निर्णय देते, ते निर्णय अंमलात आणण्याचं काम त्या गव्हर्नमेंटचं असतं. म्हणजे भारतामध्ये सुप्रीम कोर्टाने एखादा निर्णय दिला, तो निर्णय अंमलात आणण्याचं काम भारत सरकारचं असतं. सपोज भारतातल्या न्याय व्यवस्थेनं एखादा निर्णय दिला जो की अमेरिकेच्या विरोधात आहे, तर भारताचं सरकारमध्ये तेवढी ताकद आहे का की तो इम्प्लिमेंट करू शकतो? तर नाही, आपण काहीच करू शकत नाही. सो न्यायालयाची ताकद नाहीये आपल्या, पण अमेरिकेच्या न्यायालयाची ताकद आहे. जर त्यांनी भारताविरुद्ध काही निर्णय दिला तर अमेरिकेचं गव्हर्नमेंट त्याचा आधार घेऊन भारतावरती ऍक्शन करू शकतं कोणत्याही प्रकारची, कारण त्यांच्याकडे तेवढी ताकद आहे. सो ही जी सर्व पूर्ण ताकद मिळालेली जगातल्या कुठल्याही देशाला कंट्रोल करण्याची, हे त्यांचं ग्लोबल अधिकार क्षेत्र निर्माण झालेलं आहे. त्यामागे डॉलर आहे आणि म्हणून डी डॉलरेशन करण्याची काळाची गरज आहे. आता याचबरोबर हेच आपण आता जे बोललो की चलनाचे चढ उतार जे आहेत त्याचा परिणाम होतो, जागतिक आर्थिक अस्थिरता निर्माण होते, आर्थिक सार्वभौमत्वाचे उल्लंघन होतं देशांच्या. यामुळे आपल्याला डी डॉलर करण्याची गरज आहे. आता हे डी डॉलरेशन करण्यामध्ये आव्हाने काय आहेत, हे सगळं करण्यामध्ये आव्हान काय आहे? तर पहिलं आहे व्यापक स्वीकृती. म्हणजे ऑलरेडी सगळ्या जगाकडे डॉलर आहे, सगळ्या देश, भारत इन्क्लुडिंग इंडिया, भारताकडे डॉलर आहे, पाकिस्तान डॉलर आहे, इंग्लंड डॉलर आहे, रशिया डॉलर आहे, चायना, तुम्ही नेम कंट्री, कोणताही देश त्याच्याकडे डॉलर आहे. तुम्हाला रोखता म्हणून जरी स्वतःकडे मेंटेन करायचे असेल पैसे, तर तुम्ही त्यामध्ये काहीतरी डॉलर ठेवता, हा, डॉलरच वापरतात. सो मुद्दा काय आहे लक्षात घ्या की सगळीकडे ऑलरेडी एस्टॅब्लिश नेटवर्क आहे डॉलरचं, आणि आता या चलनाला किंवा ह्या नेटवर्कला बदलण्याचं सिस्टीम खूप अवघड आहे. कारण एक अल्टरनेटिव्ह निर्माण करणं खूप अवघड आहे, कारण ऑलरेडी एक एस्टॅब्लिश सिस्टीम आहे, ती बदलायचं म्हणजे खूप मोठं उलटापलट होणार आहे. सो त्यामुळे काय झालंय की याला आव्हान आहे. दुसरं काय आहे, तरलता आणि विश्वास. सो अमेरिकेवरती विश्वास आहे, कारण अमेरिका ग्लोबल सुपर पॉवर आहे, टेक्नॉलॉजी सुपर पॉवर आहे. आपण आज जे युट्यूब वरती बोलतोय ती कंपनी आहे अमेरिकेची आहे. गुगल, फेसबुक, ऍपल, अमेझॉन, तुम्ही नेम कंपनी जगाच्या ज्या टॉप कंपन्या आहेत त्या सर्व अमेरिकेच्या आहेत, आणि भारतामध्ये सुद्धा भारताच्या जनमानसावरती त्या कंट्रोल करतायत आणि त्यांच्यावरती लॉ लागू होतो अमेरिकेचा. सो वर्ल्ड सिस्टीम ही अमेरिकेच्या हातात आहे. सो त्यांच्यावरती विश्वास आहेच. आपण बिनधास्तपणे गुगल पे वरती पेमेंट करतो आणि भीम ऍप बाजूला पडलं. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा ऍप बाजूला आहे आणि मुलं किंवा लोक हे गुगल पे जास्त प्रेफर करतात. विश्वासार्हता तर आहेच. सो अमेरिकन सिस्टीमवरती लोकांचा विश्वास आहेच. आणि तरलता म्हणजे लिक्विडिटी, म्हणजे किती पैसे आहेत चलनाच्या रूपामध्ये, तर डॉलर एवढा प्रिंट झालेला आहे की सगळ्यांना पुरू शकतो. आपले रुपी तेवढे लिमिटेड आहेत, रुपी तेवढे नाहीत की आपण सगळ्यांना देऊ शकतो. सो डॉलरची लिक्विडिटी ही मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, जी की दुसऱ्या कुठल्याही चलनाची नाहीये. त्यामुळे पण डी डॉलरीकरण करण्यामध्ये ते एक आव्हान आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. युएसए द्वारे खंबीर मुत्सद्दीपणा आणि शक्ती प्रदर्शन, म्हणजे युएसए असं गोलमोल बोलत नाही, सॉफ्ट बोलत नाही, डायरेक्ट वॉर्निंग देतं की जर तुम्ही डॉलरला हात लावला तर तुम्ही आम्हाला हात लावला, आणि जर तुम्ही आम्हाला हात लावला तर आम्ही तुमच्यावरती सँक्शन टाकणार, आणि जर सँक्शन टाकले मग आम्ही युद्ध बी करणार. उदाहरण घ्या भारताचंच. भारतानं हा विचार केला तर भारताच्या बाजूला बांगलादेश घडलं, लक्षात घ्या. रशियानं हा मुद्दा उचलला, याच्यावरती विचार केला, तिकडे युक्रेन घडलं, लक्षामध्ये. आणि तिकडे अमेरिका शांत आहे, ते एका ठिकाणी बसून हे सगळे उद्योग करू शकतो एकाच वेळेस. तो रशिया बरोबर युक्रेनला भिडवू शकतो, मजा बघू शकतो, तिकडे तो पैसा टाकू शकतो. भारतामध्ये रशिया बाजूला बांगलादेश आहे, तिथे अनार्की माजलेली आहे, तिथे गोंधळ होऊ शकतो. चायनाला एंगेज ठेवू शकतो, प्रत्येक देशाला तो एंगेज ठेवू शकतो, कारण त्याच्याकडे तेवढी ताकद आहे. सो तो नुसतं
गोड म्हणजे असं नाही का, भारत कसं आहे, आम्ही निषेध नोंदवतो, आम्ही याची काय, आम्ही ह्याला नकार देतो, आम्ही ह्याच्याशी सहमत नाही, असं काहीतरी आपण बोलतो आणि सोडून देतो. अमेरिका असं काही बोलत नाही, ते डायरेक्ट ऍक्शन करतं, कारण त्यांच्याकडे तेवढी ऍक्शन करण्या एवढी ताकद आहे. आणि याला ऍक्च्युली बहुतांश लोक घाबरतात. जगातील सर्व देश आहेत ते या मुद्द्याला घाबरतात की अमेरिका काय निर्णय घेते. आपण काय पाहतोय, आव्हानं पाहतोय. तर आता आव्हानामध्ये लक्षात घ्या, हे पण आव्हानच आहे. आपले एक्स प्राईम मिनिस्टर, जे पूर्वी आपले भारत देशाचे प्राईम मिनिस्टर होते, ज्यावेळेस भारत हा मुद्दा डिस्कस करत होता, त्यावेळेस मनमोहन सिंगांनी काय बोललं, ऍडवाइसेस मोदी टू नॉट इग्नोर द डॉलर. म्हणजे हे त्यांच्या टेन्युअर मध्ये कधी बोलले नाहीत, पण भारताने जेव्हा बोललं की आपण कोरोना वगैरे, कोरोनानंतर बरेच मुद्दे झाले, मग आपण डिडॉलरेशनचा मुद्दा उचलला ब्रिकमध्ये, त्यावेळेस साहेब बोलले, साहेब म्हणले नाही 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 ते करायचं नाही. मग मोदींना सल्ला देऊन टाकला की तुम्ही डॉलर पासून फारकत घेऊ नका. म्हणजे लक्षात घ्या की भारतासारख्या देशाचे, म्हणजे असे बऱ्याच देशांचे जे प्राईम मिनिस्टर आहेत, जे पॉलिसी मेकर आहेत, जे मेन, यांना तर इकॉनॉमिस्ट म्हणतात. सो बऱ्याच देशाचे चीफ इकॉनॉमिस्टच आहेत, तेच म्हणतात की डॉलर राहायला पाहिजे. म्हणजे ज्या देशात आता मनमोहन सिंग म्हणतात, म्हणजे भारताची अर्धी पॉप्युलेशन म्हणते डॉलर राहायला पाहिजे. त्यांना जे इकॉनॉमिस्ट मानतात ते सुद्धा म्हणतात डॉलर राहायला पाहिजे. सर तुमच्या देशाची जनता जर का एक मोठा वर्ग म्हणत असेल डॉलर राहायला पाहिजे, तर अशा वेळेस डी डॉलरेशन करणं किती घातक होऊ शकतं किंवा किती प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं इम्प्लिमेंट करणं एखाद्या देशाला. सो तुमचा जो इंटेलेक्च्युअल क्लास आहे, तुमचा जो पॉलिटिकल क्लास आहे, तो सुद्धा डी डॉलरीकरण करण्याच्या फेवरमध्ये नाहीये. आता याच्यामध्ये आव्हाने आपण जे बघतोय की काय आव्हान येतील आपल्या यामध्ये. सो पहिला आहे व्यवहार्य पर्यायांचा अभाव. म्हणजे आपण जर डॉलर काढून टाकला तर दुसरा पर्याय काय आहे. सपोज आपण युरोचा विचार केला, तर युरोमध्ये काय, युरो एका देशाचं करन्सी नाहीये, एका कॉन्टिनेंट युरोपची करन्सी आहे, आणि तिथे प्रत्येक देश इंडिव्हिज्युअल आहे. तो त्यांच्या फिस्कल पॉलिसीचा परिणाम हा युरोवरती होतो. सो युरो ही आपण तेवढी स्टेबल म्हणू शकत नाही, कारण तिथे काही ठराविक इकॉनॉमी आहे, जर्मनी आहे, फ्रान्स आहे, थोड्या स्ट्रॉंग आहेत. युरोमध्ये तुम्ही बघा, त्यांचा जो कंट्री होता युरोचा, ब्रिटन, तो बाहेर पडला, पण तो असताना सुद्धा स्वतःचा पाऊंड सेपरेटली मेंटेन करत होता. सो युरोला आपण तेवढा प्रबळ म्हणू शकत नाही जेवढा की डॉलर आपल्याला स्टॅबिलिटी देऊ शकतो. लक्षात घ्या, डॉलरला विरोध करणं म्हणून विरोध करणं नाही, तर डॉलर तेवढा स्टेबल आहे का, तर तेवढी स्टेबिलिटी डॉलरकडे सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे. दुसरं, चिनी युआन. चिनी युआन आपण रिप्लेसमेंट देऊ शकतो का, नाही, कारण चिनी युआन वरती पूर्णपणे चायनाचा कंट्रोल आहे. तो मार्केटवरती, त्याच्या डिमांड सप्लायवरती किंमत ठरत नाही. आज शी उठले झोपेतून, त्यांना वाटलं की नाही नाही नाही, आपल्याला आता त्यांच्या युआनची किंमत कमी करायची, की ते कमी करून टाकणार, दुसऱ्या कोणी बोलायचं नाही. सो मार्केट फोर्सेसवरती किंवा मागणी आणि पुरवठ्यावरती चीनच्या युआनची किंमत ठरते का, नाही. सो इथे ट्रान्सपरन्सी नाहीये पॉलिसीमध्ये करन्सीच्या. डॉलर हा पूर्णपणे डिमांड सप्लायवरती ठरतोय, तिथे ट्रान्सपरन्सी आहे. अमेरिका डॉलरच्या किमतीमध्ये हस्तक्षेप नाही करत. लक्षात घ्या, आपण आता बोलत असेल, पण 71 पासून 81 मध्ये त्यांनी हायपर इन्फ्लेशन पण पाहिलेलं आहे, आणि त्या हायपर इन्फ्लेशनच्या काळामध्ये पण त्यांनी हस्तक्षेप नाही केलेला, की आपण इलेक्शन पडणार मग आपण लगेच काहीतरी हस्तक्षेप करू, अशा गोष्टी फारशा झालेल्या नाही. सो चीनच्या मुद्द्यामध्ये काय आहे, तर हस्तक्षेप, चीन गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप फार आहे. युरोच्या बाबतीमध्ये अनेक देश त्याचा पार्ट आहेत. सो एक पॉलिसी नाहीये. पण अमेरिकेच्या डॉलरच्या बाबतीमध्ये काय, एकच देश आहे, त्यांची पॉलिसी फिक्स आहे, ते डॉलरच्या मागणी पुरवठ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाहीत, आणि त्याची प्राइस मागणी पुरवठ्यावरती डिसाईड करतात, कोणतंही सरकार आलं तरी. त्यामुळे काय आहे की सध्याचे जे आपण स्ट्रॉंग कंटेंडर बघितले डॉलरचे, ते म्हणजे युरो आणि चिनी युआन, हे कुठे जवळपास पण फिरकत नाहीत डॉलरच्या. त्यामुळे डॉलरला आव्हान देणं किंवा त्याला रिप्लेसमेंट देणं हे अतिशय अवघड आहे. आता भारताचा पुढील मार्ग काय, मग भारताने पुढे काय केलं पाहिजे. तर भारताने आता, हे आपलं अकॅडमिक आहे, वस्तुस्थितीपासून थोडं दूर आहे, पण तरी अकॅडमिक आहे म्हणून आपण हे बोललं पाहिजे. उद्या जर प्रश्न विचारला तर आपण ही गोष्टी लिहायच्या उत्तरामध्ये, नाही का. सो भारताने काय केलं पाहिजे, तर भारताने डी डॉलरीकरण केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे डॉलरीकरण. मग काय करायला पाहिजे त्यांनी, की आपल्याकडे जो मोठ्या प्रमाणात परकीय चलनाचा साठा असतो, त्यामध्ये डॉलर असतो, तर आपण थोडा डॉलर कमी करायचा आणि दुसऱ्या देशाचं चलन पण विकत घ्यायचं. म्हणजे काय, आपोआप डॉलरची काय होणार, चलनाच्या साठ्यात विविधता आणणार, म्हणजे डॉलरची ऑलरेडी डिमांड कमी होणार. जर आपल्याकडे
40% डॉलर आहे तर तो 35% करा, 30% करा, म्हणजे हळूहळू डॉलर कमी करा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशांची करन्सी ऍड करा किंवा गोल्ड ऍड करा. सोन्याचा साठा वाढवा जर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या देशावरती नाही पाहिजे. आणि लक्षात घ्या, भारत गोल्ड खरेदी करतोय. तुम्ही जर नीट मागच्या 10 वर्षामध्ये बघितलं असेल तर भारताने बऱ्यापैकी गोल्ड खरेदी केलेलं आहे. नुसतं खरेदी केलेलं नाहीये तर भारतातलं जे गोल्ड इंग्लंडच्या बँकांमध्ये होतं ते पण घेऊन टाकलं माघारी. का? कारण उद्या डॉलर्सना असा काय मुद्दा आला आणि अमेरिकेनं रशियासारखे जर काय सँक्शन्स टाकले तर आपलं गोल्ड तिकडेच राहिलं. सो भारत पण त्या दिशेनं थोडं वाटचाल करत होता. म्हणून काय मग भारतानं काय केलं, दुसऱ्या कुठल्या करन्सीवरती फारसा विश्वास नाहीये म्हणून त्यांनी काय केलं, सोन्याचा साठा वाढवायला सुरुवात केली. सेम तुम्ही बघितलं तर रशिया, भारत हे जे देश आहेत किंवा चायना आहे त्यांनी काय केलं, गेल्या काही काळामध्ये सोन्याचा साठा वाढवलेला आहे. कारण डॉलरला ते रिप्लेसमेंट होऊ शकते. सो आपण काय केलं पाहिजे, आपल्या परकीय चलनाचा जो साठा आहे त्याच्यामध्ये विविधता आणा, म्हणजे एकच काही ठेवू नका. तुम्ही वेगवेगळ्या देशांच्या करन्सी त्यामध्ये घेऊ शकता. दुसरं काय आहे, स्थानिक चलनात व्यापाराला किंमत द्या. म्हणजे तुमची जी वेगवेगळ्या देशांबरोबर ट्रेड होतात, म्हणजे आता आपला इराण बरोबर जो ट्रेड होतो, तो काय, आपण त्यांच्याकडनं नॅचरल गॅस घेतो त्या बदल्यामध्ये आपण त्यांना बार्टर सिस्टम म्हणजे आपल्याकडच्या वस्तू देतो किंवा आपण आपला रुपी देतो. तर इराणकडे आपला बऱ्यापैकी रुपया साठलेला आहे. सो तुम्ही ज्या देशावर व्यापार करतात त्यांना पहिल्यांदा ऑफर द्या की तुम्ही रुपयामध्ये व्यापार करा आणि आम्ही तुमचा जे काही करन्सी असेल ते ऍक्सेप्ट करू. सो स्थानिक चलनामध्ये व्यापाराला चालना द्या. दुसरं काय, द्विपक्षीय आणि बहुपक्षीय करार करा. म्हणजे ब्रिक्स जो आहे तो बहुपक्षीय करारामध्ये येतो. किंवा मग दोन देशांमध्ये जर करार होणार असेल तर आपला आणि इराणचा आहे किंवा इंडिया आणि रशियाचा जो आहे तो द्विपक्षीय करार येतो. म्हणजे हे डॉलरचा, इंडिया रशिया बरोबर ट्रेड करताना डॉलरचा वापर करत नाही, इराण बरोबर ट्रेड करताना डॉलरचा वापर करत नाही, आता UAE बरोबर आपण ट्रेड करताना डॉलरचा वापर करत नाही. सो हे आपण काय केलं, डॉलर पासून थोडी फारकत घेतली. तर ती कशामुळे घेतली, तर द्विपक्षीय आणि बहुपक्षीय करार केले आणि आपण ठरवलं की अल्टरनेट मेकॅनिझम आपण घेतली सेटलमेंट करण्यासाठी, तुमचा व्यवहार सेटल करण्यासाठी अल्टरनेट मेकॅनिझम. मग एक तर ती बार्टर असेल म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू असेल किंवा एकमेकांची करन्सी ऍक्सेप्ट करणं, ते जे धोरण आहे ते स्वीकारणं. प्रादेशिक चलन प्रणाली म्हणजे काही देशांचे जे आता साऊथ एशिया आहे तर त्यासाठी आपण एक प्रादेशिक चलन प्रणाली आपण विकसित करू शकतो का? प्रॅक्टिकल नाहीये. मी म्हणलं तुम्हाला की साऊथ एशियामध्ये जर बघितलं तर पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे आणि हे असे देश बरोबर घेऊन तुम्ही कोणती प्रणाली एस्टॅब्लिश नाही करू शकत. पण जिथे काही असे, जसं युरोप मोठं उदाहरण आहे त्याचं, युरोपमधल्या लोकांनी एकत्र येऊन, लक्षात घ्या, डी डॉलरायझेशनचा जर पहिला कोणता उपाय असेल तर पहिला कोणता प्रयोग असेल तर तो युरो आहे आणि तो सक्सेसफुल झालेला आहे. डी डॉलरायझेशनचा पहिला प्रयोग हा युरो आहे. 1980s मध्ये जर बघितलं, मी मगाशी म्हणलं तुम्हाला की 60% ग्लोबल करन्सी ही डॉलरच्या रूपामध्ये आहे, पण पूर्वी ती 80% होती मुलांना आणि तिथपासून ती आता 60% म्हणजे खाली येत चाललेली. आता 50 वगैरे असं खाली खाली येत चाललेलं आहे डॉलरचं टक्का ग्लोबल रिझर्व्ह करन्सीमध्ये. तर तो येण्यामागे जवळपास 20% युरोचा हात आहे. 20% करन्सी जी ग्लोबल आहे ती रिझर्व्ह करन्सी 20% युरोमध्ये आहे. म्हणजे युरोनी पण डॉलरचं वर्चस्व जुगारण्यासाठी म्हणूनच युरो लॉन्च केलेला होता. सो एक सक्सेसफुल उपाय होता आणि तो तिथल्या रिजनल, त्या कॉन्टिनेंट मधल्या लोकांनी एकत्र येऊन, त्या देशांनी एकत्र येऊन तो प्रयोग केलेला होता आणि तो सक्सेसफुल पण झालेला आहे. सो जगात जिथे कुठे असेल असं तर तिथं आपण प्रादेशिक चलन प्रणाली विकसित करू शकतो. पुढे पर्यायी पेमेंट सिस्टीमची स्थापना करा. जसं चीननं सिप्स म्हणून आहे, क्रॉस बॉर्डर इंटरबँक पेमेंट सिस्टीम आहे. म्हणजे का, तर अमेरिकेचा स्विफ्ट आहे आणि स्विफ्टनं पूर्ण जगामध्ये कंट्रोल केलेला आहे. सो त्याच्याऐवजी जर का हे अशा आपण नवीन सिस्टम्स केल्या, जसं की रशियाचे SPFS आहे, सिस्टम फॉर ट्रान्सफर ऑफ फिनान्शियल मेसेजेस, असे जे सिस्टम तुम्ही विकसित केल्या, जसं भारताने आता UPI केलेलं आहे. भारताचं जी UPI आहे, जे की आता बऱ्यापैकी आपण बघा फ्रान्समध्ये सुद्धा UPI आता वापरलं जातं, UAE मध्ये वापरलं जातं, बऱ्याच देशांमध्ये आता UPIचा प्रसार झालेला आहे. सो अल्टरनेट जर तुम्ही सिस्टम स्विफ्टला अल्टरनेट, जे अमेरिकेच्या कंट्रोलमध्ये असणाऱ्या स्विफ्टला अल्टरनेट असणाऱ्या सिस्टमचा आपण पुढाकार किंवा त्याचं आपण प्रमोशन केलं पाहिजे. पुढाकार म्हणजे आपण त्याचं प्रमोशन केलं पाहिजे. पुढे काय आहे, हे एक महत्वाचं आहे, आपण स्थानिक चलनामध्ये देशांतर्गत कर्जे जारी करा. म्हणजे आपण जे बघितलं की जे बॉन्ड्स आहेत, US ट्रेजरी बिल्स आहेत किंवा त्यांचे बॉन्ड्स आहेत, ते पूर्ण जगामध्ये खरेदी केले जातात आणि ते डॉलर बेस्ड असतात. म्हणजे ते जे बॉन्ड्स आहेत, ते जे कर्ज रोखे, ते डॉलर डिनॉमिनेटेड म्हणजे डॉलरच्या रूपात असतात.
सो भारत सुद्धा जेव्हा ह्याच्या पूर्वी कर्ज उभा करायचा तर तो डॉलरमध्ये करतो, अजूनही करतो. म्हणजे आपण डॉलरमधून घेतो आणि डॉलरमध्येच माघारी देतो पैसे. मग आता उदाहरण ह्याचा प्रॉब्लेम काय होतो की सपोज आपण आता 1 कोटी डॉलर रेज केले. आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण जेव्हा 1 कोटी रेज केले तेव्हा एक सपोज डॉलरला रुपये 85 रुपये आहे. सो आपण ऍक्च्युली 85 लाख रुपये रेज केले, पण आपण 85 लाख नाही केले रुपये, आपण 1 कोटी डॉलर केले. सॉरी, 85 कोटी. सो आपण 1 कोटी डॉलरमध्ये रेज केलेले आहेत. आपल्याला माघारी डॉलरमध्येच द्यायचंय. आता सपोज हा $1 इज इक्वल टू 85 रुपीच्या ऐवजी 100 रुपीज झालं. तर पुढच्या वेळेस आपण जेव्हा देणार आहे त्यांना 1 कोटी डॉलर माघारी देणार आहे तेव्हा ऍक्च्युली आपण 100 कोटी देणार आहे, 1 कोटी नाही देणार आहे. ते 15 जे लाख आपले वाढलेत ना ते फक्त विनिमय दर बदलला, $1 इज इक्वल टू 85 ऐवजी 100 झालं, तर तो जो 15 रुपये जे वाढलेले आहेत ते केवळ किंवा 15 कोटी जे वाढले ते केवळ डॉलरचं मूल्यांकन वाढलं किंवा रुपयाचं त्याच्या तुलनेत कमी झालं म्हणून आपल्याला भुर्दंड बसलेला आहे. म्हणून भारताने काय केलं पाहिजे किंवा भारताच्या देशाने काय केलं, स्थानिक चलनामध्ये देशांतर कर्ज उचला. म्हणजे काय की आपण जे परकीय कर्ज उचलतो त्यांना आपण म्हणायचं की आम्ही तुम्हाला 1 कोटी डॉलर नाही देणार, आम्ही तुम्हाला 85 कोटी रुपये देणार. सो आता 85 कोटी रुपयावरती कर्जाचं व्याज काउंट केलं जाईल आणि ते फार फार तर 5-6% जे असेल ते आपण देऊन टाकायचं, म्हणजे 90 पर्यंत जाईल, म्हणजे डॉलरच्या रूपात नाही द्यायचं. आणि असा जो पहिला आहे तो मसाला बॉन्ड म्हणून जारी झालेला आहे. याच्यावरती युपीएससीने पण प्रिलिम्समध्ये मेन्समध्ये प्रश्न विचारलेला आहे. मसाला बॉन्ड म्हणजे काय, आपले मसाले वगैरे म्हणू नका, मसाला म्हणजे जे आपण मसाले वापरतो जेवणामध्ये ते नाहीये. त्या बॉन्डचं नाव मसाला आहे, टू दाखवण्यासाठी की इंडियाशी रिलेटेड आहे. लक्षामध्ये ही कर्जे साधने आहे जी परदेशी गुंतवणूकदाराकडून स्थानिक चलनामध्ये पैसे उभारण्यास मदत करतात. स्थानिक चलनात. सो मसाला बॉन्ड काय करतं, बाहेरून ज्या देशाला भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, ज्याला आपल्या इथून कर्ज, आपल्या इथल्या एखाद्या कंपनीला कर्ज द्यायचंय तर त्यांनी ते कर्ज रुपयामध्ये द्यायचं. तो रुपयात कर्ज कसं देईल, तर तो आरबीआय कडे जाईल, त्याचा डॉलर देईल, त्याच्या वेळेस त्याचा जो दर असेल विनिमय दर तेवढे रुपये घेईल आणि ते कर्ज त्या बँकेला, बँक ती संस्थेला देईल किंवा त्या कंपनीला देईल. तर ती कंपनी काय म्हणणार, आम्हाला ह्यांनी 1 कोटी डॉलर नाही दिले, आम्हाला ह्यांनी 85 कोटी रुपये दिले कर्ज. आता जे काउंटिंग आहे ते रुपयावरती व्याजाचं होऊन आपण माघार देणार. म्हणजे आता जर का डॉलर कमी जास्त झाला तर ह्यांना भूदंड नाही बसणार त्याचा. आलं लक्षामध्ये. सो हा पहिला मसाला जो बॉन्ड आहे तो 2014 नोव्हेंबरमध्ये, लक्षात घ्या 2014 नोव्हेंबर कोण होतं, कोणाचं सरकार आलं होतं आणि तिथून 2014 पासून हे या दिशेनं पावलं गव्हर्नमेंटने टाकायला सुरुवात केलेली आहे. फर्स्ट मसाला बॉन्ड वॉज इश्यूड इन नोव्हेंबर 2014 बाय द इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन. यांनी पहिला मसाला बॉन्ड जारी केला 2014च्या नोव्हेंबरमध्ये. सो सरकार बदललं, पहिल्यांदा नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर म्हणून निवडून आले आणि त्यानंतर काहीच महिन्यामध्ये त्यांनी मसाला बॉन्ड जारी केले. म्हणजे काय की लोकल करन्सीमध्ये पैसे उभारणं सुरू केलं. मग लक्षात घ्या, आपले इकॉनॉमिस्ट असणाऱ्या पंतप्रधानांना हे सुचलं नाही का, त्यांना कधी वाटलं नाही का आपण जर ऑक्सफोर्ड मधून किंवा कुठल्या अमेरिके, लंडन, इकडून तिकडून आपण पीएचडी घेऊन आलोय, आपल्याला कधी असं साधा सुचलं नाही का की 60 रुपयाला जो डॉलर मिळायचा तो 85 ला गेला, त्याच्या आधी तो 40 मिळायचा, एक वेळ तो 22 रुपयाला डॉलर होता. सो हा जो वाढलेला आहे, तर त्यांना कधी सुचलं नाही की आपण रुपी बेस्ड कर्ज रोखे जारी करावे. म्हणजे एका इकॉनॉमिस्ट पीएचडी होल्डरला समजलं नाही की आपण मसाला बॉन्ड सारखं काहीतरी जारी करावं, म्हणजे स्थानिक चलनामध्ये आपण कर्ज उभारणी करावी, हे एका इकॉनॉमिस्टला समजलं नाही. पण एखाद्या ज्याला न शिकलेला म्हणून हे नव्हतात त्या पीएमला समजलं. त्यानं निवडून आलेल्या 4 महिन्यामध्ये स्थानिक चलनामध्ये देशांतर कर्ज उभारली. म्हणजे एक व्यवहारिक ज्ञान आहे आणि एक पुस्तकातलं ज्ञान आहे. तर दोन्हीमध्ये जो फरक दिसतो तो आपल्याला 2 प्राईम मिनिस्टर मध्ये दिसतो. सो हे त्या दिशेने टाकलेलं आपण पाऊल होतं. पुढे आता वास्तव काय आहे, आपण मी तुम्हाला म्हणलं मगाशी की हे सगळं आपण बोलतोय हे एक अकॅडमिक एक्सरसाइज होता. वास्तव काय आहे, जसंच भारतानं प्रयत्न सुरू केले होते बरेच काही वर्षामध्ये, पण मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिक्सच्या प्लॅटफॉर्मवरून भारत त्याचा एक मेंबर आहे. आपण ब्रिक्स करन्सी म्हणून जे आहे त्याला आपण सांगितलं की आम्ही ह्याला एंडोर्स करतो, म्हणजे आमचा सपोर्ट आहे. ब्रिक्स ऍज अ अल्टरनेट सिस्टीम आहे पेमेंटची, आम्ही प्रयत्न करू त्याचा प्रसार होण्यासाठी. सो आता इथे मुद्दा काय आहे, ब्रिक्स मध्ये ब्राझील आहे, रशिया आहे, इंडिया आहे, चायना आहे, साऊथ आफ्रिका आहे.
सो हे सगळ्यात पॉवरफुल कंट्रीज आहेत आणि यांची लोकसंख्या पण खूप जास्त आहे. सो जवळपास ब्रिक्सची लोकसंख्या म्हटलं तर 60-70% लोक जगाचे येतात आणि जर ह्या सगळ्या लोकांनी जर ठरवलं 60% लोकांनी की आम्ही 60% 50% जे असेल त्यांनी जर ठरवलं की आम्ही डॉलर वापरणार नाही तर ऑटोमॅटिकली डॉलरला खूप मोठा डेंट बसू शकतो. सो भारताने जसंच हे मुद्दा बोलला, युएस इलेक्शनच्या आधी हा मुद्दा चर्चेत आला, कोणता? डीडॉलरायझेशनचा. आणि त्यावेळेस जे इलेक्ट होणारे मेंबर होते ते ट्रम्प, त्यांनी सांगितलं त्याच वेळेस की आम्ही टॅरिफ टाकू. आता भारताची युएस वरची जी डिपेंडन्सी आहे ती तुम्हाला डॅमेज कंट्रोल करायला किती प्रयत्न केलेत बघा. हे बघा, 7 डिसेंबर 2024 न्यूज इकॉनॉमिक टाइम्सची आहे. इंडिया हॅज नेव्हर बीन फॉर डीडॉलरायझेशन. भारत कधीच डीडॉलरायझेशनचा सपोर्ट करत नाही. सो भारताने मसाला बॉन्ड जारी केले, म्हणजे देशांतर्गत कर्ज आपल्या करन्सीमध्ये, स्थानिक करन्सीमध्ये उचलली. भारताने गोल्ड मोठ्या प्रमाणात खरेदी केलं. ठीक आहे, बाहेर जे गोल्ड होतं ते पण माघारी आणलं. भारताने वेगवेगळ्या देशांबरोबर करार केले की आपण स्थानिक करन्सीमध्ये व्यापार करूया. आपण डॉलरचं अवलंबित्व कमी करण्याचे सगळे प्रयत्न केले. पण आपली ती ताकद नाहीये की आपण रियालिटीमध्ये ती गोष्ट एंडोर्स करू शकतो. का? कारण आपलं अति अवलंबित्व असणं कोणावरती? युनायटेड स्टेट्सवरती. आपलं जे सर्व्हिस सेक्टर आहे ते पूर्णपणे त्यांच्यावरती डिपेंड आहे मित्रांनो. आणि त्यामुळे बघा, ज्यावेळेस ट्रम्प निवडून येणार किंवा ट्रम्प येऊ शकतात किंवा ट्रम्पनी जेव्हा वॉर्निंग दिलेली आहे त्यावेळेस भारताचे जे फॉरेन मिनिस्टर होते त्यांची बघा डॅमेज कंट्रोल, जिथे जाईल ज्या देशाच्या प्लॅटफॉर्मवरती जाईल त्या देशामध्ये लगेच तेच सांगितलेलं आहे, जयशंकर, इंडिया नॉट फॉर डीडॉलरायझेशन. कोणाचं हे? स्टॅट न्यूज ग्लोबल. हे एशियन न्यूज नेटवर्क, एशियन न्यूज इंटरनॅशनलचं आहे. इंडिया हॅज नो इंटरेस्ट इन डीडॉलरायझेशन. भारताला काही इंटरेस्ट नाही डीडॉलरायझेशन करण्यासाठी. इंडिया टुडे काय म्हणतंय? ऑन ट्रम्प्स थ्रेट, जयशंकर सेज इंडिया नेव्हर फॉर डीडॉलरायझेशन. भारत कधी डीडॉलरायझेशन करणार नाही. नो इंटरेस्ट इन वीकनिंग डॉलर सेज जयशंकर. हिंदुस्तान टाइम्सची न्यूज आहे, 8 डिसेंबरची आहे, की आम्हाला काही इंटरेस्ट नाहीये डॉलरला वीक करण्यामध्ये. डेक्कन हेराल्डची न्यूज आहे, इंडिया नेव्हर ऍक्टिव्हली टार्गेटेड युएस डॉलर. ईएम, एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर. ईएम म्हणजे एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर. जयशंकर यांनी सांगितलं इंडिया नेव्हर ऍक्टिव्हली टार्गेटेड, म्हणजे आम्ही जाणून बुजून काही अमेरिकनच्या डॉलरवरती आम्ही टार्गेट करत नाही, कारण आपल्याला त्यांनी टाकलेले सँक्शन झेपणार नाही. सो डॅमेज कंट्रोल बघा, जिथे जिथे गेले तिथे त्यांनी तेच सांगितलं. प्रत्येक देशामध्ये जाऊन तेच सांगायला लागले की बाबा आम्ही कुठे, आम्ही नाही, आम्ही त्यामध्ये नाहीयेच आहे, या टाईप मध्ये हे सुरू झालंय. वास्तव काय आहे बघा, हे बघा, त्यांना प्रश्न विचारला, इंडिया हॅज नेव्हर बीन फॉर डॉलरायझेशन. युट्यूबवरचं द प्रिंट्स आहे, हे न्यूज नाही, द इकॉनॉमिक टाइम्स, मिरर नाव. काय आहे? रिस्पॉन्स टू ट्रम्प, इंडिया हॅज नो इंटरेस्ट, इंडिया हॅज नेव्हर बीन फॉर डीडॉलरेशन, इंडिया नॉट फॉर डीडॉलरेशन. म्हणजे काय आहे की आपण गेले काही दिवस आपले जे एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर आहेत ते पूर्ण, त्यांना जेव्हा आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती हे विचारलं जातं की तुमचं काय टेक आहे डीडॉलरेशन बद्दलचा, तर त्यांनी एकच सांगितलेलं आहे की इंडिया डज नॉट सपोर्ट, विल नॉट सपोर्ट, डिड नॉट सपोर्ट डीडॉलरायझेशन. डॉलरला वीक करण्यामध्ये भारताचा कोणताही इंटरेस्ट नाहीये. लक्षात घ्या, यालाच म्हणतात आपण पराधीन असणं. आपल्याला हे कंपल्सरी आहे, आपली ही मजबुरी आहे की आपण आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अमेरिकाचा करन्सीचा वापर केला पाहिजे. यालाच म्हणतात परावलंबित्व. आणि याच परावलंबित्वासाठी भारताचं डॉलरवरचं असलेलं अस्तित्व, त्याचं डिपेंडन्सी कमी करण्यासाठी जे जर वस्तुस्थिती पाहिली तर आपल्याला डीडॉलरेशन करणं ही काळाची गरज आहे. कारण तर आपण वेगळे निर्णय घेऊ शकणार नाही. आता जे बांगलादेशमध्ये चाललेलं आहे जिओ पॉलिटिकली, आपल्या 7 सिस्टर्स म्हणजे आपले ईस्टकडचे जे राज्य आहेत, नागालँड, मणिपूर मधला काय जो गोंधळ झाला तुम्ही बघितलाच आहे. तुम्हाला कोणताही मीडिया ते व्यवस्थित कव्हर करत नाहीये. मणिपूर, मिझोरम मधला एक्झॅक्टली मुद्दा काय आहे, तिथलं इथलिक कॉन्फ्लिक्ट आहे का रिलिजियस कॉन्फ्लिक्ट आहे का काही त्याला ड्रग्सचा अँगल आहे, हे कोणी विचार करत नाहीये. पण विचार हे करावा लागतो ज्यावेळेस मणिपूर आणि मिझोरमचा गोंधळ सुरू झाला होता, स्पेशली मणिपूरचा. त्यावेळेस जो बायडन जे अमेरिकेचे तत्कालीन प्रेसिडेंट होते त्यांनी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. त्यांनी सांगितलं की मी मध्यस्थी करतो. भारताच्या मणिपूर सारख्या एका इनसिग्निफिकंट अतिशय छोट्याशा राज्यामध्ये अमेरिकेसारख्या महाशक्तीच्या प्रेसिडेंटचा काय इंटरेस्ट आहे, किंवा तिथे बोलल्यानंतर ते मणिपूरचे लोक काय ऐकतील? जे भारताच्या प्रशासनाचं ऐकत नाहीये, जे भारताच्या प्रेसिडेंटचे तिथले लोक ऐकत नाहीये, ते अमेरिकेच्या प्रेसिडेंटचं कसं काय ऐकतील?
मग इथे आपल्याला विचार करायला, एक शंका घ्यायला एक जागा मिळते. ती जागा ही आहे की याच्या पाठीमागे पण काय हात नाहीये अमेरिकेचा. कारण बांगलादेशच्या ज्या पीएम होत्या शेख हसीना, त्यावेळेस निघण्याच्या आधी त्यांनी, म्हणजे ते काय लगेच निघाले नाही, निघण्याच्या आधी त्यांनी 1 महिन्यापूर्वी हे ऑलरेडी रेड अलार्म त्यांनी वाजवलेला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की भारताचा ईस्टर्न जे राज्य आहेत ते बांगलादेशचा काही पार्ट आणि म्यानमारचा काही पार्ट एकत्र करून एक नवीन देश निर्माण करण्याचा काही वेस्टर्न कंट्रीजचा डाव आहे. आता बघा, बांगलादेशचं तर त्यांनी काम करून टाकलं. बांगलादेशमधून त्यांनी आपलं पपेट सरकार आणलं. भारतामध्ये तुम्ही मणिपूर वगैरे जाताना तुम्हाला जे काही येतंय तुमच्यापर्यंत मित्रांनो, ज्या काही न्यूज तुम्हाला काहीही सांगितलं जाईल, पण मित्रांनो ज्यावेळेस बायडन बोलले ना की मी मध्यस्थी करतो, त्यावेळेस समजून घ्यायचं की हे छोटं मॅटर नाहीये. आणि हे तुमच्या आमच्या एखाद्या पत्रकाराने रबिश वगैरे सारखं कोणीतरी येऊन काहीतरी रबिश काहीतरी बोललं म्हणून काही हा प्रश्न मिटणार नाही. आलं लक्षामध्ये? हे खूप वरच्या पातळीवरून झालेल्या गोष्टी आहेत. कदाचित असे मीडिया इन्फ्लुएन्सरला ते बोलण्यासाठी पण लावलेलं असेल की बोला, करा, वातावरण तापवा, अजून सरकारला प्रश्न विचारा, मणिपूरमध्ये काय चाललेलं आहे. पण बांगलादेशच्या पीएमचं ती वॉर्निंग आणि 1 महिन्यानंतर त्यांचं ती वॉर्निंग दिल्यानंतर निघणं तिथनं, त्यांना तिथून निघून जावं लागणं. भारतामध्ये मणिपूर मिझोरमची चाललेली परिस्थिती, म्यानमारमध्ये अराकानचा जो गोंधळ चाललेला आहे तो, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर नॉर्थ ईस्टर्न मध्ये एखादा नवीन देश भविष्यामध्ये निर्माण झाला तर त्यामध्ये आश्चर्य मानण्यासारखं नाहीये. आणि जर तसं झालं तर भारताच्या सोव्हर्निटीचा मुद्दा निर्माण होतो मित्रांनो. भारतामधले बरेच मीडिया चॅनल्स, बरेच तथाकथित पत्रकार जे की आज युट्यूबर झालेले आहेत, भारताच्या बाहेरूनही काही लोक प्रोपोगंडा स्प्रेड करत असतात. या सगळ्यांचं त्यामागे तेवढा सिंहाचा वाटा असणार आहे, कारण त्यांनी भारताच्या जनतेला अंधारात ठेवलेले. भारताच्या लोकांना असं वाटतं की तिकडे काहीतरी चाललंय आणि ते त्यांचं काहीतरी करतायत, पण आपल्याला ऍक्च्युली काहीच माहित नाही. सो हे जे अंधारात ठेवण्याचं जे काम आहे, हे जे एक प्रकारचं षडयंत्र म्हणू आपण, तर ते निर्माण झालेलं आहे. आणि त्यामध्ये युएसचा काय डाव आहे तर मुलांना सगळ्यांना माहिती आहे, जगामध्ये सध्या अमेरिकेचा असं आहे की कोणताही मोठा देश असेल तर तो आपल्याला कॉम्पिटिटिव्ह नाही झाला पाहिजे. युएसए इज नॉट बॉदर्ड अबाउट इंडिया. भारताचा अमेरिकेला काहीही भीती नाहीये, कारण भारतामध्ये एवढे हस्तक बसलेले आहेत. ते इथे डेमोक्रेसी आहे, इथे कोणाला काहीतरी केलं तर ते भारतामध्ये आरामात त्यांना पाहिजे ती गोष्ट घडवून आणू शकतात, काही त्यांना प्रॉब्लेम नाहीये. त्यांना प्रॉब्लेम आहे तो चायनाचा. चायना तेवढा स्टेटस, तेवढा राईज झालेला आहे की ते अमेरिकेला काउंटर करू शकतो, आणि चायनाला कंटेन करण्यासाठी त्यांना तिथे बेस पाहिजे, एक्झॅक्ट बिहाइंड नेक्स्ट टू चायना, चायनाच्या एकदम जवळ. आणि चायनाच्या जवळपास तुम्ही बघितलं सगळ्या बाजूने तो चायनाला घेरण्याचा प्रयत्न करतो. जसं चायना भारताला घेरण्याचा प्रयत्न करतो, तसं चायनाला घेरण्याचा प्रयत्न अमेरिका करतो. सो ही वर्चस्वाची लढाई आहे, आणि ह्या वर्चस्वाच्या लढाईमध्ये जर आपण प्यादं व्हायचं नसेल तर आपल्याला आपली अर्थव्यवस्था शाबूत ठेवणं, व्यवस्थित ठेवणं गरजेची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुमचे 140-45 कोटी लोक आहेत, म्हणजे जगाच्या 17-18% लोकसंख्या जेव्हा जगाच्या 2-4% इकॉनॉमीवरती जीवन जगत असेल, तर त्यावेळेस तर हा प्रश्न अतिशय दाहक बनतो की आपल्याला ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून बिलकुल चालणार नाही. आणि हा जो वास्तव आहे हे अतिशय भयानक आहे, आणि याचं अवेअरनेस लोकांमध्ये क्रिएट करणं ही सध्या काळाची गरज आहे. पॉलिटिकल आपल्या इथे बऱ्याच गोष्टी होत राहतात, पण वस्तुस्थिती ही आहे की भारतामध्ये याच प्रकारचं अंतर्गत राजकारण झालं म्हणून भारत पारतंत्र्यात गेला होता. ब्रिटिश अतिशय काही मूठभर ब्रिटिश आले, त्यांनी लेस दॅन 20 लढाईमध्ये पूर्ण भारत एका ब्रिटिश कंपनीनं पादाक्रांत केला. सो कशामुळे केला? कारण आपण विभागलेलो होतो, जातीमध्ये नाही राज्यांमध्ये होतो. त्यावेळेस वेगवेगळे राजे होते, ते एकमेकांच्या विरोधात लढत होते, वेगवेगळे भाग त्यांचे स्वतःचे इंटरेस्ट होते, आणि त्याच्यामुळे तो विभागलेलापणाचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी डिवाइड जो होता त्याचा वापर करून, त्या डिवाइड अजून एक्सप्लॉइट करून भारतावरती राज्य केलं. आणि आता सध्या पण त्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाहीये. सो आपलं ऍज अ भारताचे नागरिक हे कर्तव्य आहे की आपण भारतामध्ये युनिटी प्रस्थापित करण्याचा. सो शेवटी आपण एवढंच म्हणू की एक है तो सेफ है और बटेंगे तो कटेंगे. हे दोन्ही पण भारताच्या सध्याच्या परिस्थितीवरती बिलकुल लागू पडतं मित्रांनो, कारण आपल्याला एक राहिलो तरच आपण सेफ राहणार आहे.
असो, खूप लेक्चर झालं. आपण आजचा विषय इथंच थांबवूया. थँक्यू. हां, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्प्रेड करा, पोहोचवा, लोकांना हा विषय समजू द्या. सध्या चर्चेला विषय चाललेला आहे म्हणून आपण हा घेतलेला आहे. पण हा फक्त सध्याच्या आत्ताच्याच परिस्थितीपुरता मर्यादित नाहीये, कारण हा एक इव्हॉल्विंग टॉपिक आहे. बरेच वर्ष हा पुढे चर्चेमध्ये राहणार आहे. आणि स्पेशली आता जर ट्रम्प आलेले आहेत यूएसचे प्रेसिडेंट, त्यामुळे हा चर्चेत राहीलच. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स, रिलेटिव्स बरोबर शेअर करा आणि पसरवा. थँक्यू.